सदानंद देवके साहेब याच्याकडून सुद्धा ह्या गीतावर खुश होऊन ह्या कडीवर खुश होऊन 100 बाजी भेट आली पार्टीवाल्याचे भेम बोधाचार्य सुभाष कांबळे सर भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा नांदेड यांच्याकडून सुद्धा 500 रुपयाची भेट आली आहे पार्टी आमच्या भार्याची देवके सगळं म्हणणं काय आहे अरे असू द्या कोणाचं बी सरकार असू द्या कोणाचं बी सरकार असू द्या कोणाचं बी सरकार किंग मेकर आहे अमेरिका नहीं ताकत भीमाच्या पेनात नहीं ताकत भीमाच्या पेनात अर्ग
गांधी वाचा येरवाडा भगवानराव कदम यांच्याकडून सुद्धा ह्या चालू असल्या की त्याला खुश 100 रुपयाची भेट आली पार्टीमध्ये आहे. कस्तुरबा गांधी भीमाला कस्तुरबा गांधी भीमाला वाचवा कस्तुरबा गांधी बाबासाहेबांसमोर कस्तुरबा गांधी भीमाला कस्तुरबा गांधी भीमाला वाचवा साहेब दिवस माळवल्याच्या नंतर त्याला रात म्हणतात. चढू द्या थोडं जमाना सुरमध्ये दिवस माळवल्याच्या नंतर त्याला रात म्हणतात. चुलीवर तांदूळ टाकल्याच्या नंतर त्याला भात म्हणतात. दिवस माळवल्याच्या नंतर त्याला रात म्हणतात. चुलीवर तांदूळ टाकल्याच्या नंतर त्याला भात म्हणतात. अरे माझ्या बाबासाहेबांसंग कोण गद्दारी करणारा माझ्या बाबासाहेबांसंग कोण गद्दारी करणारा अरे त्याला बाराची औलाद म्हणतात. बाराची गेला 1 जानेवारीला गेल्या 1 जानेवारीला फक्त एवढंच लिहिलं मला जाणार पत्रात लिहिते रमा कमीत कमी आमच्या अमोल दादाने मला 3000 रुपये उधळले. 3000 रुपये दीपाली कांबळे होती पाहिल्यासारखे तशा. अरे भीमान बुद्धी न काढल्या घोड्या भीमान बुद्धी न काढल्या घोड्या भीमान बुद्धी न काढल्या घोड्या. बसा की माय माय बसा माय तुमचा हात जोडतो बसा. झालं फक्त मग 2 मिनिटं आहे. कुमारी बालिका सांची सचिन वाघमारे यांच्याकडून 101 रुपयाचं समाधान आलं पार्टी आमच्या बाहेर. भीमान बुद्धी न काढल्या घोड्या आम्हा भीमान बुद्धी न काढल्या घोड्या भरवाया लाल दिव्याच्या भीमान बुद्धी न काढल्या घोड्या अरे भीमान बुद्धी न काढल्या घोड्या. भीमान बुद्धी न काढल्या घोड्या म्हणून आल्या लाल दिव्याच्या जो बाबासाहेबांना मानतो जो बाबासाहेबांना म्हणतो जो बाबासाहेबांच्या नावासाठी मानतो जो बाबासाहेबांना मानतो आणि बाबासाहेबांच्या नावासाठी रात्रंदिवस झटतो त्यालाच बाबासाहेबांचा सच्चा कार्यकर्ता म्हणतात. सच्चा पाईक म्हणतात. ऐका महिलांनो अशाच एका सच्चा कार्यकर्त्याची कहाणी. एक आमचा कार्यकर्ता काय करतो धर्माबादला जातो. धर्माबादला गेल्याच्या नंतर येते वेळेस रेडीमेड ड्रेस घेऊन येतो.
ऐका येते वेळेस रेडीमेड घेऊन येतो मग ते घरी आल्यावर घालून बघून त्याला पॅन्ट इथभर लाभ होतो पॅन्ट त्याला इथभर लाभ होती मग त्याच्या बायकोला काय म्हणतो अगं माझी ही पॅन्ट इथभर लाभ झाली याच्यावर तुरपै टाकून त्याच्यावर इथभर कापून तुरपै टाकून ठेव मला उद्या नांदेडला जायचं आहे 14 एप्रिल आहे बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे मग त्याची बायको काय म्हणते अहो कारभारी माझ्यानं तुमचं काम काही होऊ शकत नाही मी करू शकत नाही तुम्ही कुणालाही सांगायचं मग कार्यकर्ता काय करतो माईला म्हणतो अगं मा ही माझी पॅन्ट इथभर लाभ झाली इथभर कापून त्याच्या तुरपै टाकून ठेव मला उद्या नांदेडला जायचं आहे माय पण म्हणते बाप मला ये धुळा काही सगळ्यांना वसना बरं माझ्याला काम तुझं होईल ना मला सांग मग आमचा काय कार्यकर्ता काय करतो मुलीकडे जातो मुलीला पण म्हणतो अगं ताई अगं बाई ही माझी पॅन्ट इथभर लाभ झाली इथभर कापून रुपये कापून ठेव मला उद्या नांदेडला जायचं आहे मुलगी पण म्हणते पप्पा माझा आता अभ्यासाचा टाइम आहे माझ्यानं तुमचं काम होऊ शकत नाही मग आमचा कार्यकर्ता काय करतो पटाळून ते पॅन्ट शर्ट फुटी झाली की टॉली झोपी जातो झोपी गेल्याच्या नंतर मग त्याच्या बायकोचं काम धंदा संपतो त्याच्या बायकोचं काम धंदा संपल्यावर त्याच्या लक्षामध्ये बायकोच्या लक्षामध्ये येतं माय माझ्या नवऱ्याने मला काम सांगितलं होतं मी ऐकलं नाही माय मग त्याची बायको उरते त्या खुटीची पॅन्ट काढते ईदभर कापून रुपये टाकून खुटीला अडकून ठेवते तथागत विराट कांबळे धर्माबाद याच्याकडून सुद्धा 100 रुपये भेटाली त्याच्या बायकोचा काम धंदा संपल्यावर ईदभर कापून रुपये टाकून खुटीला अडकून ठेवते मग नंतर माईच्या लक्षामध्ये माई पण म्हणते माय माझ्या लोकांनी मला काम सांगितलं मी ऐकलं नाही माय पण उठते त्या खुटीची पॅन्ट काढते ईदभर कापून रुपये टाकून खुटीला चुपी अडकून मग नंतर राहिली पोरगी मुलीच्या लक्षामध्ये येतं मुलगी पण म्हणते माय माझ्या पप्पांनी मला काम सांगितलं होतं माय मी ऐकलं नाही मग मुलगी पण उठते त्या खुटीची पॅन्ट काढते ईदभर कापून रुपये टाकून त्या खुटीला चुपी अडकून सकाळी उठतो मग आमचा कार्यकर्ता सकाळी उठतो आंघोळ पांघोळ करतो ते पॅन्ट घालून बघतो ते त्याला आंधळ पॅन्टच होती आणि त्याला बाबासाहेबाचा सच्चा कार्यकर्ता म्हणतात साहेब देखे साहेब त्याला बाबासाहेबाचा सच्चा कार्यकर्ता म्हणतात जो बाबासाहेबाला बैमान आहे जो बाबासाहेबाला बैमान आहे आणि जो समाजापासून दूर आहे जो बाबासाहेबाला बैमान आहे आणि जो समाजापासून दूर आहे अशा हरामखोर कार्यकर्त्याची कहाणी हरामखोर कार्यकर्त्यांच्या समाजामध्ये काही बरेच ठिकाणी आहेत अशा हरामखोर कर्त्याची कहाणी मायानो एका बाईनं देवाला नवस बोलला माय देवाला नवस काय बोलला देवा मला लेकरू होते देवा मला लेकरू होते सचिन भाऊ देवा मला लेकरू होते लेकरू झाल्या ह्या पोराचा मी गोमूत खाईल ऐका ह्या पोराचा मी गोमूत खाईल लेकरू झाल्या माणसाच्या पुण्याने हो का देवाच्या पुण्याने हो बायला लेकरू झालं लेकरू झाल्या तिचं ध्यान विसरलं लेकरू महिन्याचं झालं 2 महिन्याचं झालं 3 महिन्याचं झालं वर्षाचं झालंय लेकरू 10 वर्षाचं झालंय तरी ध्यान नाही तिला नवसाची मग आता हिवता पोराला अशी हिवता पाली देवके साहेब अशी हिवता पाली की सांगता सोय नाही पायी मुंबईने हैदराबादने औरंगाबादने जालनाने पुणे दवाखाने फिरली आणि शेवटी दवाखान्याला कोणता नांदेडला पण गेली नांदेडला कधी झाला नाही का नांदेडून घरी आणले त्या पोराला मग तिची सासूने हुशार होती त्या बाईची अगं म्हणे लेकराला काय झालं काय सांगा म्हणे काय झाले काय केला रोग काय झाला की तापच जायला आले अगं तू कोणी देवा ठेवला नवस बोलली असेल हो म्हणे त्या नवस बोलले होते नवस बोलून आता 10 वर्ष झाले म्हणजे नवसाला अगं होता नवस कोणता सांगितलं आत्या असा नवस होता तेव्हा मला लेकरू होते
लेकरू झाल्या झाल्या मी त्याचा घुमूट खाईन असा नव्हता सका आत्या आता हे लेकरू गेलं काय आणि राहिलं काय हे मजानं काय नवस फेरलं होय ना बऱ्या का ग म्हणे कस काय महिन्याचं असतं तर पातळ गितळ खात होतो महिन्या 2 महिन्याचं खातोय माणूस पातळ 10 वर्षाचं झाल्याचा पाऊल टाकायला लाग नाही गेलं ते गेलं बरोबर गेला अगं येड्या साहेब तू मूठ खाणं तर लय सोपं आहे की म्हणजे खरं काय का म्हणजे सांगा बरं लवकर तू काय कर आपल्या भोगोरामध्ये काय पाहता पाहिजे शंकर साहेब तू काय कर आपल्या भोगोरामध्ये काय अरे जो बाबाचा बोला बैमान आहे जो बाबाचा बोला बैमान आहे आणि जो समाजापासून दूर आहे अशा कार्यकर्त्याच्या घरी जाईल अशा कार्यकर्त्याच्या घरी जाऊन कोरभर भाकर घोटभर पाणीच पी तुला ह्या पोराचा गुळ खाल्ल्यासारखा आहे म्हणजे त्याच्या घरची कोरभर भाकर वटभर पाणीच पी हराम जो बाबासाहेबाला बैमान आहे आणि जो समाजापासून दूर आहे अशा कार्यकर्त्याच्या घरची कोरभर भाकर आणि घोटभर पाणीच पी ह्या तुला पोराचा गुळ खाल्ल्यासारखा आहे तसेच माझे मेवणे अमोल शेषराव सारखे व्याकरण सुद्धा गुरुबाची भेट आली यांच्यावर आणि आमच्या समाजामध्ये कसं आहे पहा आरत गाभोळी अवलाद जास्त पैदा झाली आरत गाभोळी अवलाद म्हणजे कसं धडीकडे धडीकडे नाही मधला